माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू. तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात. साकूर येथील प्राइम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सीमध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी. मुख्य वैशिष्ट्ये: रेडी पोझिशन, हायवे टच लोकेशन, 24 तास पाणी पुरवठा, मार्केट, मंदिर, हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर, लिफ्ट सुविधा, निसर्गरम्य वातावरण, पारदर्शक व्यवहार. त्वरा करा, मोजकेच फ्लॅट शिल्लक. आजच संपर्क करा 99 22 36 41 87. पत्ता: इंद्रनगर, साकुरी. स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी. बदलत्या काळानुसार अनेक परंपरा काळाच्या पडद्याआड जात असताना राहता तालुक्यातील एकरुकी येथील ग्रामस्थांनी आणि तरुण पिढीनं एक आदर्श घालून दिलाय. गेल्या 35 वर्षापासून खंडित झालेली गावातील आखाडी दशावतार उत्सवाची ऐतिहासिक परंपरा यंदा मोठ्या उत्साहात आणि भव्यदिव्य स्वरूपात पुनर्जीवित करण्यात आली. एकरुकी गावात पुरातन काळापासून आखाडी दशावतार साजरा करण्याची परंपरा होती. मात्र वाढतं शहरीकरण आणि काळाच्या ओघात ही कला सुमारे 30 ते 35 वर्षापूर्वी बंद पडली होती. ही लुप्त होत चाललेली संस्कृती नव्या पिढीला कळावी आणि आपल्या गावचा वारसा जपला जावा या हेतूनं गावातील काही आखाडी प्रेमी व तरुण नाट्य कलाकारांनी एकत्र येत ही परंपरा पुन्हा सुरू करण्याचा विडा उचलला. जुन्या आठवणींना उजाळा देताना जाणकार सांगतात की 35 वर्षापूर्वी आखाडी उत्सवासाठी महिनाभर आधी दांडा रोवला जात असे. त्या परंपरेचं पालन करत यंदाही तरुणांनी महिनाभरापासून तालमींना सुरुवात केली होती. या कार्यक्रमासाठी गावातील 30 ते 40 तरुणांनी दिवसरात्र मेहनत घेतली. विशेष म्हणजे आजच्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगातही या पारंपरिक कलेची ओढ तरुणांमध्ये दिसून आली. दशावताराचं आकर्षण इतकं मोठं होतं की पूर्वीच्या काळी लोक घराला कड्या लावून मारुती मंदिरासमोर हा सोहळा पाहण्यासाठी जमायचे. तोच अनुभव यंदाही गावाने घेतला. उत्सवात पौराणिक कथांवर आधारित विविध सोंगे आणि नाट्यांचं सादरीकरण करण्यात आलं. या भव्य आयोजनासाठी लागणारा मोठा खर्च लोकवर्गणीतून आणि आखाडी प्रेमी तरुणांच्या आर्थिक मदतीतून उभा करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी केवळ एकरुपके गावच नव्हे तर परिसरातील शेकडो महिला व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. नव्या दमाच्या कलाकारांनी सादर केलेल्या अभिनयानं उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. आपल्या पूर्वजांची ही परंपरा आमच्या हातून पुन्हा सुरू झाली याचा सार्थ अभिमान वाटतो अशी भावना आयोजक समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली. या खेळास दशावतार आखाडी खेळ या नावाने संबोधलं जातं. हा खेळ एकरुक्यामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी होत होता. त्याला साधारणतः 30 ते 35 वर्ष झाली आहे, परंतु तो बंद पडला होता. परंतु आम्ही तरुणांनी त्याचा परत पुनर्जीवन करण्याचा आम्ही या ठिकाणी त्याचा प्रयत्न करतोय. आणि हा 30 ते 35 वर्षापासून बंद पडलेला खेळ आम्ही जवळजवळ 37 आमचे माणसं आहेत. 37 आम्ही ग्रुप आहे 37 माणसांचा. आणि या 37 माणसांनी आम्ही या ठिकाणी या खेळाचं आम्ही पुनरुज्जीवन केलेलं आहे. यामध्ये तसं जर बघितलं तर ही रावण कचेरी म्हणजे रावण कचेरीतले संबंधित रावण असेल, त्याचे प्रधानजी सेनापती त्राटिका असेल, परत रूपनका असेल, राम, भरत, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान म्हणजे हे जे पात्र आहे हे या ठिकाणी आम्ही एकदम व्यवस्थित असे रंगवलेले आहे. मी साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापासून याची तयारी करतो. आणि याची तयारी करताना कारण जे 30 ते 35 वर्ष झाल्यामुळं हे पूर्णपणे गावातून पुसलं गेलं होतं, परंतु आम्ही त्याच्यामध्ये थोडाफार कुठेतरी आम्ही सहभाग घेतलेला होता. आणि त्याचे प्रश्न हे आम्ही परत पुनर्जीवित केले. ज्या ठिकाणी पेन घेऊन लिहिण्यास बसला असता ते आम्हाला क्रमाने आठवले गेले. आणि आम्ही हा खेळ एवढा मोठा खेळ या ठिकाणी आम्ही परत पुनरुज्जीवन केला. आता तसं जर बघितलं तर आम्ही अगोदर अगदी जे अतिशय संभ्रम अवस्थेत होतो की आम्हाला प्रतिसाद भेटतो ना भेटतो. कारण आज मोबाईलचं युग आहे, लोकलाचे पुढं जातं या पद्धतीचं युग आहे, 2020चं युग आहे. परंतु आम्ही तरुणांनी हा जो ध्यास धरला होता बघू काय होतं ते, पण आम्हाला या गावामध्ये इतका उत्तम असा प्रतिसाद भेटला. कारण प्रत्येक जण जवळ बोलून आमची विचारपूस करत होता. त्याला खिशातून काहीतरी काढून आम्हाला वर्गणी देऊन या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन देत होता. आणि त्याच्यामुळेच आम्ही खूप भारावून गेलो आणि खूप प्रोत्साहित झालो. आणि म्हणूनच या कार्यक्रमाला उभारी मिळाली. याला गावातील सर्व ग्रामस्थांचं खूप मोठं योगदान आहे. आज आपल्या गावात
आखाडी म्हणजेच दशावताराचा खेळ साजरा होत आहे आणि मोठ्या उत्साहाने तो पार पडत आहे. एकुलक्याला आखाडीची म्हणजेच दशावताराची एक ऐतिहासिक परंपरा आहे. पूर्वीपासून 400-500 वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि मध्यंतरी 1993 पर्यंत ही आखाडीची परंपरा चालू होती. त्यानंतर काही कारणास्तव ही कला बंद पडली आणि आज रोजी म्हणजे 2026 पासून ही कला आपण पुनश्च एकदा नव्या स्वरूपात आपण पार पडत आहोत. आणि ही जिवंत कला सादर करणं इतकं काही सोपं नाही. त्यासाठी आम्हाला खर्चही लागतो आणि त्यासाठी वेळही द्यावा लागतो. परंतु एकरुकी हे गाव पहिल्यापासूनच कलाकार प्रेमी असल्यामुळे गावातील होतकरू कलाकारांनी यासाठी पुढाकार घेऊन ही कला जिवंत कला सादर करण्याचं एक ठरवलं आणि यासाठी गावाचंही योगदान मोठ्या उत्साहाने मोठ्या क्षमतेने या कलाकारांना भेटत आहे. कारण नुसते कलाकारच ह्या गोष्टी साध्य करू शकत नाही. त्यासाठी गावाचंही योगदान महत्वाचं असतं आणि ही कला म्हणजे एक आपली संस्कृती जोपासण्याचं काम करते. आजच्या इंटरनेटच्या दुनियेत आजच्या नवीन युगातील पोरांना, नवीन युगातील मुलांना, नवीन युगातील तरुणांना आखाडी ही काय परंपरा आहे हे माहिती नव्हतं. आज आखाडीचा खेळ मोठ्या उत्साहाने पार पडत आहे आणि यातून आखाडी हा काय प्रकार होतो, आखाडी हा काय प्रकार आहे हे नवीन मुलांना समजेल आणि आपल्या संस्कृती काय होती हेही या मुलांना समजेल. आजचा भरघोस असा प्रतिसाद पाहता पुढील वर्षी निश्चितच आणखीन जोमाने, आणखीन पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने हा आखाडीचा खेळ भरवला जाईल आणि यासाठी गावाचंही आम्हाला निश्चित असं योगदान भेटेल, यात काही शंका नाही. पत्रकार नव्हतानी आम्हाला जबरदस्त असा अनुभव आला. लोकांचा पण भरपूर प्रतिसाद भेटला आहे. आम्हाला असं पात्रामध्ये पूर्णतः आम्ही त्या पात्रामध्ये पूर्ण उतरलेलो आहे. सगळे जेवढे पात्र करणारे असेल ना त्या पात्रामध्ये पूर्ण त्या भूमिकेमध्ये आम्ही उतरून त्या पात्राचं पूर्ण हे करून टाकलेलं आहे. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.